मी चैताली. आज आपण आलो आहोत भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये. आपल्या समवेत आहेत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे. भाऊ, काय सांगाल? कालच शरद पवारांची सभा झाली, सभेनंतर कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह आहे? काल सभा झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सभेला सुद्धा आपण पाहिलं असेल, खूप मोठ्या संख्येने सगळे उपस्थित होते आणि प्रत्येक जण या ठिकाणी स्वतः उमेदवार असल्यासारखं काम करतोय आणि येणाऱ्या 20 तारखेला निवडणूक जिंकायच्या या सगळ्यांनी संकल्प केला आणि त्या यांनी लोक पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि मला खात्री आहे की 23 तारखेला नक्की परिवर्तन होणार. गुलाल आम्हीच उधळणार. प्रचारामध्ये तुमची आघाडी दिसत आहे. कालच्या शरद पवारांच्या सभेनंतर काय परिवर्तन अटळ आहे का? काय वाटतं? कालच्या सभेनंतर नक्कीच वातावरण अधिक चांगलं झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला त्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद मिळतो. त्याच्यामुळे 100% कालच्या सभेचा खूप फायदा झालेला आहे. काय वाटतं विजयाचा विश्वास? विजयी तर 100% होणारच आहे. आता लीड किती आहे ह्याच्यावरतीच आमचे सगळे सहकारी काम करतायत. हे होते आपल्यासोबत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे. येत्या 23 नोव्हेंबरला गुलाल आम्हीच उधळणार असं त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. त्यासोबतच परिवर्तन हे अटळ आहे असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. कॅमेरामॅन भानुदास शिवराळसह मी चैताली, आपला आवाज, भोसरी.